आद्याला स्कूल असलं ना, की माझं रुटीन सुद्धा एकदम व्यवस्थित सुरळीत चालू असतं. पण जेव्हा अशा एक सलग 2-3 दिवस सुट्ट्या पडतात ना, तेव्हा सगळं रुटीनची वाटच लागते आणि मुले सुद्धा मग चौथ्या दिवशी शाळेला जाताना नखरे करतात आणि आपल्याला सुद्धा 2-3 दिवसात आरामात काम करायची सवय लागलेली असते. मग चौथ्या दिवशी परत ते रुटीन बसवायला जरा त्रास होतो. आज मी लवकर उठले होते 6 वाजता. उठल्या-उठल्या आद्याचा टिफिन बनवायला घेतला. कारण म्हटलं ती ती उठायच्या आधी आपला टिफिन रेडी झाला पाहिजे. कारण तिला उठवण्यातच माझे 15 मिनिटं जातात. ती ब्रश करताना पण एवढे नखरे करते. मग तिचं अंघोळ घालायची, तिचं आवरायचं, तिला खायला घालायचं. ह्या सगळ्यात माझा खूप जास्त वेळ जातो. त्यामुळे आज ती उठायच्या आधीच मी तिचा सगळा टिफिन वगैरे रेडी केला होता आणि तिला आज काही उठायचं नव्हतं. ज्या दिवशी तिला सुट्टी असेल ना, त्या दिवशी स्वतःहून ती लवकर उठते. कधी-कधी तर मला पण उठवते. पण ज्या दिवशी तिला उठायची गरज असते, त्या दिवशीच ती उशिरा उठते. माझं आवरलं, बेडरूममध्ये सगळं साफ करायला आले. तर हे जे बेडशीट आहे ते मी शॉप्सीवरनं मागवलेलं आहे. चारी बाजूने याला इलॅस्टिक आहे आणि इझिली बसतं सुद्धा. याची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. त्यानंतर ना आद्याला स्कूलला सोडलं आणि माझं अजून एक पार्सल आलं होतं जे की मी हॉटेलसाठी मागवलं होतं. एक सुंदर असं प्लांट मागवलं होतं. याची पण किंमत काहीतरी ₹100 आहे फक्त आणि वरचं हे ऑल हँगिंग खूप सुंदर आहे. याची पण लिंक हवी असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. हॉटेल बंद झाल्यानंतर ना आम्ही गेलो होतो मम्मीकडे जेवण्यासाठी. कारण विकीला आळणी प्यायचं होतं आणि मम्मीने नॉनव्हेज बनवलं होतं. मग तिकडेच गेलो. आता जेवायच्या वेळी आद्या झोपली होती. बिना जेवताच झोपली होती. मला वाटलं आता सकाळीच उठेल. पण अचानकच ती 12 वाजताच उठली आणि जेवायला मागायला लागली. मग म्हटलं चला बिस्किट खाऊन झोप आता असं म्हणून झोपवलं.